चला, आवाज येतोय? सगळं ओके. चल, नवीन टॉपिक पर्सेंटेज है ना, ऐकलाच असेल. बेस्ट टॉपिक आहे बा, है ना. कोणत्या बॅचेसला सुरुवात करताना हे टॉपिक यायलाच पाहिजे. ठीक आहे, याच्याशिवाय गणित नाही बा. जोपर्यंत गणित शिकत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही, ही सत्यता आहे. ठीक आहे, तेव्हा म्हणतात शेकडीवारी इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय गणिताचा पान हलत नाही, ही सत्यता आहे. एवढं तर तुम्हाला शिकायला पाहिजे. कोणत्या जाणार हाय लेवल आहे ना, जे मी येणार तेच तुम्हाला घरी बसून बघता येणार कमी पैशात. जे पोरं खरंच तयारी करतायत गावातून खेडेगावातून त्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे, हीच बॅच सक्सेसवर जे पे पुरायचं, ज्यांनी फी भरून ती बॅच घेतली त्यांना 999 मध्ये, केवळ 999 मध्ये ही बॅच मिळेल, पूर्ण बॅच आहे ना. आणि जे माझ्याकडून मॅथ रिजनिंग शिकणार आहे कोणत्या एक्झाम साठी पुरासाठी क्लास आहे. जे पोरं तयारी करणार आहे त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यापेक्षा जास्त कधीच मिळणार नाही, कारण 4 घासून घेणार आहे दररोज रात्री 9 वाजता. ठीक, एक दिवस ऑफ असणार. आता बघा शेकडीवारी, मी जास्त टाइमपास करत नाही, एक्झाम ओरिएंटेड शिकवणार. ठीक आहे, शेकडीवारी शेकडीवारी म्हणजे करा ज्याला बोलायचं ना, त्याचं चिन्ह काय असतं बा, हे पर्सेंटेजचं चिन्ह माहित आहे सगळ्यांना. याला काय लिहितं बा, है ना, टक्के. टक्के म्हणजे किती राजानं बोलायचं ना, या चिन्हाचा अर्थ होतो 1/100. किती बा, 1/100. हा या एवढं तर तुम्हाला माहित असेल. 1/100 याला दशमलक मध्ये कसं लिहितात रे, 0.001 है ना, 0.01. बरोबर. मग एवढं माहित पाहिजे, चिन्ह नाहीये 0.01. याला मी असंही लिहू शकतो गुणोत्तर मध्ये, याला दशमलक मध्ये असंही लिहू शकतो, माहित असायला पाहिजे. नाही सर आम्ही मानणारे पोरं नाही, आम्हाला थोडंसं बेटर सांगा. ठीक आहे, जर मी म्हणलं एखादं संख्या आहे बा, 130 ही संख्या, त्याचं आपलं काय करायचं, 1% काढायचं आहे. ते काय करायचंय, 1%. कोणत्याही संख्येचा 1% जर काढायचा असेल तर मला उजवीकडून डावीकडे एका अंकांतर पॉईंट द्यावं. म्हणजे थोडक्यात बोलायचं असेल, या संख्येचं 1% किती बाळ, 1.30. हा या ना, मी काय बोलतोय तसं समजते बाळ. हा, या संख्येचा 1% म्हणजे किती, 1.30. नाही सर थोडस आणखी सांगा, या संख्येचं 10% काढायचं. काय करायचं बा, 10%. कोणत्याही संख्येचं 10% काढायचं असेल तर उजवीकडून डावीकडे एका अंकांतर पॉईंट, म्हणजे याचं 10% किती बाळ बोलायचं ना, 13. नाही सर थोडस बेस्ट सांगा, बघायचं. मी काय म्हणलं, हे 240 आहे. ठीक आहे बा, 240 टक्के जर काढायचं तर उजवीकडून डावीकडे 2 अंकांतर पॉईंट. 1% म्हणजे किती राजानो, उजवीकडून डावीकडे 2 अंकांतर पॉईंट. आणि सध्या व्हाईट बोर्ड आहे, नंतर हळूहळू डिजिटल येईल, पुढे स्टुडिओ येईल बाळा. थोडंसं पेशन्स ठेवा, एवढं आपल्यासाठी करू शकता. आता 2 अंकांतर पॉईंट 2.4. हा या ना, हा सर या मला 10%, तर 10% पॉईंट म्हणजे किती राजानो, 24. बुद्धीला पटते माय बाप, मी बेसिक शिकवतोय. म्हणजे कोणतेही टक्के म्हणजे उजवीकडून डावीकडे 2 अंकांतर द्यायचं, कोणतेही 10% म्हणजे उजवीकडून डावीकडे 1 अंकांतर पॉईंट. हे बुद्धीला स्पष्ट पाहिजे. हा या बढिया. आता काही पोरं म्हणत असेल सर नाही पटलं नाही, आणखी थोडं चांगलं सांगा ना, थोडं पटायसारखं सांगा. ठीक आहे, मग मी म्हणलं 10% तर तुम्ही काढू शकता. मी म्हणलं एखादी गोष्ट सांगा, 50% म्हणजे किती राजानं बोलायचं ना, टक्केवारीचं गुणोत्तर मध्ये करताना भागिले 100 करायचं. हे 50% म्हणजे 50 भागिले किती बा, 100. 0 0 कटलं, 5 2 10 म्हणजे किती आलं बा, 102. पटलं बुद्धीला, पाहिजे. म्हणजे 50% म्हणजे किती राजानं, निम्म. आणि पृथ्वी तलावर कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू आपापल्यामध्ये 100% म्हणजे 1 असते. म्हणजे थोडं सांगा सर, 100% म्हणजे किती राजानं बोलायचं ना, 1. का, 100 भागिले 100 म्हणजे 1. आणि 100% म्हणजे 1 वस्तू आहे. समजा ही पेन आहे माझ्याकडे, ही पेन आहे ना, ही पेन पण स्वतःमध्ये 100% आहे. याच्यात 2 तुकडे पडले तर 50-50% मध्ये वाटल्या जाईल. कळतंय मी काय बोलतोय, बढिया. ते 50% कळालं, 1% कळालं, 10% कळालं तुम्हाला. बढिया, इथपर्यंत जर समजलं असेल. काही जर ना थोडीशी आगाऊ पोर, ते म्हणले नाही आम्हाला पटत नाही, तुम्ही थोडस आम्हाला सांगा, हे 500चं 49% काढून दाखवा. किती राजानो, 500चं 49%. आता सर हे तर थोडस अवघड करून टाकलं तुम्ही, आहे ना. हे थोडस कॅल्क्युलेशन झालं, नाही काही अवघड नाही. मी म्हणलं 500चं 49% काही काढत, मी 49 ला असं लिहू शकतो बा, 50-1 माझ्या भाषा बिघडेल का बा, नाही साधी गोष्ट सांगते. 49 ला मी 50-1 लिहू शकतो, बरोबर आहे. आता याचा 50% म्हणजे सांगा बा, उरली सांगा. याचा अगोदर 50% सांगा. 500चं 50% म्हणजे निम्म. 50% म्हणजे निम्म किती झालं बा, 250.
आता हे मायनसला मायनस आहे. 1% म्हणजे तुम्हाला आता शिकवलं कोणत्याही संख्येचा 1% म्हणजे उजवीकडून डावीकडे 2 अंकांतर पॉईंट. याचं 2 अंकांतर पॉईंट दिलं तर 5. 250 म्हणून 5 गेलं मायबाप सांगा 245. पटलं मायबाप बुद्धीला? आहे ना? पटलं असेल, थोडंफार पटलं असेल. आता मी थोडस वर आले, आणखी थोडस बेटर सांगतोय. काय सांगितलं तर मी म्हटलं की 2800 आहे. 49% विचारलं परत तुम्हाला. तर तुम्ही काय म्हणणार ना, आम्हाला 28चा पाडा पाठ नाही, 49 आहे. तर गुणाकार थोडंसं टफ आहे. मग घाबरायचं नाही. त्याला मी असं लिहू शकतो 50 - 1. अगोदर 50% काढा. 50% म्हणजे निम्म, अर्धा. म्हणजे किती राजानो? 28चा अर्धा किती राजानो? 14 असेल. इथं मायनस आहे, मायनस. त्याचं 1% म्हणजे उजवीकडून हा ना डावीकडे 2 अंकांतर पॉईंट म्हणजे 28. आता हे वजाबाकी तर तुम्हाला येते एवढं अपेक्षित आहे तुमच्याकडून, आहे ना? एवढं तर करू शकता, आहे ना? याच्यातून वजा करा. 1300 किती राजानो? 72. कळालं माय बाप? आहे ना? समजलं असेल, आहे ना? बुद्धीला एकदम मस्त पटत असेल. कळालं? तर हे 49% कसं काढायचं बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितलं. थोडस चांगलं सांगायचं, थोडस पुढे जाऊ द्या, ठीक आहे ना? थोडस पेशन्स ठेवायचं. चांगल्या गोष्टीसाठी चांगले पेशन्स ठेवावं लागते बा. थोडस टेन्शन घेऊ नका, मी आहे. मी असताना टेन्शन घ्यायचं नाही. आता मी काय म्हणलं, सर एक संख्या आहे 3200 चा 19% विचारलं. 19%. तर खोळ्यागत करणार का? नाही. थोडस स्मार्ट वेनं. 19% म्हणजे काय राहिलं? 20 - 1. असं का केलं? कारण मला 19चा पाडा जड जातोय. करा येत असेल तर वेळेत बोल. मग मी काय म्हणलं 20%. आता 20% वरील येते सर, अगोदर 10% काढा, नंतर दुप्पट करा. याचं 10% म्हणजे किती राहिलं? 320. आणि 20% म्हणजे किती राहिलं? 32. किती बाळ? 600. 320. 20% म्हणजे किती राजानो? 640. मायनस मायनस 1%. 2 अंकांतर पॉईंट 32. काल मी काय करण्याचा प्रयत्न करतोय? 20% काढण्याच्या ऐवजी मी 20, कारण मला 20% ओरली काढता येते. 10% 320, तर 20% 640. मायनसला मायनस 1% 32. आता वजाबाकी तर तुम्हाला येते. 640 म्हणून 32 गेलं 608. कळालं? सुंदर सुंदर मेथड आहे, ते तुम्हाला शिकायचं आहे. ठीक आहे बा, पुढे हळूहळू मी शिकवेल. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आता एक लक्ष द्या. फक्त लक्ष द्यायचंय, बाकी काही नाही करायचं. ठीक आहे? मी थोडस पुढे जातोय. आता काही पुढे वाटत असेल तर आम्हाला हे शिकवलं. मी म्हणलं 1600चा 99% काढा. काय काढा? 99%. आता इथे कॅल्क्युलेशन होणार. 16चा पाडा गुणाकार करणार नाही सर, असं नाही करणार. या 99 तुम्ही मस्त वेळेला कसं लिहू शकता रे बाळा सांगा? 100 - 1 असं लिहू शकता. अरे लिहू शकता की नाही? हा लिहू शकतो सर, काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. मग याचं 100% म्हणजे सांगा अगोदर कोणत्याही संख्येचा 100% म्हणजे तीच संख्या. मी काय म्हणतोय? कोणत्याही संख्येचा 100% म्हणजे तीच संख्या. याचं 100% सांगा बाळ? 1600. बढिया. -1 ला -1. आता 1% म्हणजे किती राजानो? 16. म्हणजे मला सांगा 1600 म्हणून 16 गेलं, 1500 किती राजानो? 84. आलं? म्हणजे तुम्हाला शिकायचं काय आहे आणि काय शिकून घ्यायचं आहे, हे कला आहे. आता पुढे मी पुढे जातोय की तुम्हाला हे शिकलं असेल, टक्केवारी कसं काढायचं तुम्ही शिकलात, आहे ना? 1%, 10%, 49%, 99%, बेसिक मी तुम्हाला शिकवलं. मी थोडंसं पुढे जातो बा, एक कन्सेप्ट तुम्हाला लिहून द्यायचं आहे. कधी कधी तुम्हाला एक्झामिनर असं विचारून देते, आहे ना? 66% किती राजानो? 50. 50 असं एखादी क्वेश्चन विचारलं तर घाबरायचं नाही. हा एक क्वेश्चन आहे. काय करणार? सर 66% गुणाकार करणार, काढणार ना? गलत. मग तुम्ही काय केलंय? मी काय म्हणतोय, त्याला मी असं लिहिलं, 66चा 50% लिहिलं तर काय म्हणजे बास बिघडेल बा? नाही. असं लिहू शकतोय. म्हणजे इथं नोट लिहायचं तुम्हाला. नोट काय बा? जर x चा y% असेल तर मी y चा x% करू शकतो. म्हणजे जागेची अदलाबदल करू शकतो. हे तुमची कन्सेप्ट असेल, नवीन नोट लिहून घ्यायचं आहे. काय लिहिलं मी? x चा y% बरोबर आहे y चा x%. म्हणजे जागेची अदलाबदल केल्यानंतर त्याच्या किमतीवर काही परिणाम होत नाही. समजलं? आता बघा 50चा 66% म्हणू का 66चा 50%? एकच गोष्ट आहे. आता 66चा 50% म्हणजे 50% म्हणजे काय रे? निम्म, अर्ध. आता याचं अर्ध किती राजानं बोलायचं ना? 33. हे झालं तुमचं आन्सर. कळालं? समजते बा? म्हणजे हे नोट तुमच्यासाठी कामाची आहे. हे पुढे येईल क्वेश्चन. ते प्रिव्हियस क्वेश्चन घेईल ना तुम्हाला, है ना? डोकं तुमचं चालेल की बाबा रे 50 चा 66% म्हणजे काय राजानो? 66 चा 50%. एखाद्या संख्येचा 50% म्हणजे निम्म, अर्ध. 66 निम्म किती राजानो? 33. पटलं बुद्धीला? हा सर, ही नवीन नोट आम्हाला कळाली, काहीतरी नवीन शिकायला मिळालं. ठीक आहे?
कधी कधी काय काय होते, आता पुढे एक पर्सेंटेज, आता गुणोत्तरचं पर्सेंटेजचं गुणोत्तर. एक लक्षात ठेवा, गुणोत्तरचं टक्केवारीमध्ये रूपांतर करताना आपण कशानं राजानो, 100 गुणाकार करतो. कितीनं राजानो, 100. उदाहरणार्थ आता म्हणजे गुणोत्तर 1/4 आहे, याचं पर्सेंटेज मध्ये रूपांतर करा. तर तुम्ही काय करणार, तर हे गुणोत्तर आहे आपल्याला माहित आहे, गुणोत्तरचा पर्सेंटेज मध्ये करताना कितीनं गुणाकार करतो रे, 100. 4 दोन्ही 8, 4 पंचे 20. म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं आहे की बाबा रे 1/4चं हे गुणोत्तर आहे, त्याच्यात टक्केवारी किती राजानो, 25%. किती राजानो, 25%. पटलं, खोपडीत गेलं. हा, म्हणजे गुणोत्तरचा टक्केवारी करताना आपण गुणिले 100 करायचं. हा, मी थोडस पुढे आलोय, थोडस पुढे गेलं. आता काय शिकायला मिळालं, गुणोत्तरचा टक्केवारी. जर नाही सर आम्हाला काय करायचं, 3/7 1/8 केलं, 1/8 याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करा. नाही सर घाबरायचं नाही, कितीनं गुणाकार करणार, 100. 8 1 8, 8 2 16, 8 म्हणजे 40. म्हणजे मी म्हणू शकतोय सर 1/8 म्हणजे किती टक्के राजानो, 12.5. ते हळूहळू पाठ होईल. म्हणजे तुम्ही काय शिकलात, गुणोत्तरचं टक्केवारी करताना आपण गुणिले 100 करतो. एवढं डोक्यात गेलं बा, बढिया. हा या ना. हा, आता थोडस मी पुढे जातो, गुणोत्तरचं टक्केवारी आलं की नाही बा, आलं. आता याचं उलट असं पण म्हणू शकतो, काय करू सर, टक्केवारीचं गुणोत्तर मध्ये पण रूपांतर करू शकतो की नाही. हा, काही वाईट आहे, काही वाईट नाही. मग मी म्हणलं टक्केवारी एखादी सांगा, मी म्हणलं 20%. 20%चं गुणोत्तर मला डोक्यासमोर पाठ पाहिजे. आता हे 20ला 20 या चिन्हाचा अर्थ तो काय राजानो, 1/100. 20 100 आहे ना, किती झालं बा, 1/5. म्हणजे 20%ला मी काय लिहू शकतो बा, 1/5. उद्या चालून जर मला कोणी बोललं बाबा रे 20% म्हणजे किती, मला एक सुचायला पाहिजे, 1/5. 5चा 1 भाग. कळालं, पटलं. हा, म्हणजे 20% म्हणजे काय केलं, गुणोत्तरचं टक्केवारी करताना आपण गुणिले 100 करत होतो आणि टक्केवारीचं गुणोत्तर करताना आपण भागिले 100 करतोय. डोक्यात आहे काय सांगितलं, मी परत एकदा सांगतोय, गुणोत्तरचं टक्केवारी करताना गुणिले 100 आणि टक्केवारीचं गुणोत्तर करताना भागिले 100. म्हटलं, बढिया. 2-3 क्वेश्चन घेतल्यानंतर तुम्हाला हे कळून जाईल काय आहे ते. उदाहरण मी म्हणलं 16.203%, त्याचं गुणोत्तर करून दाखवा. तर मी घाबरणार का, नाहीये, मला अगोदर सर अपूर्णांक म्हणजे खरं सर या दोघांचा गुणाकार, छेदाचा पूर्णांक म्हणजे गुणाकार, 16 48. अंशासोबत बेरीज, किती बेरीज राजानो, 2. भागिले छेदला छेद. आता मला सांगा या चिन्हाचा अर्थ किती राजानो, 1/100. या दोघांची बेरीज मायबाप किती राजानो, 50. 48 आणि 2 50. 50 दोन्ही किती राजानो, 100. खाली किती राहिलं, 1/6. म्हणजे उद्या जर कोणी मला विचारलं की बाबा रे 16.203% म्हणजे गुणोत्तर मध्ये सांग, तर तुम्ही काय म्हणणार, 1/6. कळालं भाग, बढिया. म्हणजे हे समजलं तुम्हाला, काही डाऊट नाही, बिलकुल डाऊट नाही. बरोबर म्हणतो मी, बढिया. रब करू बा, रब करतोय. म्हणजे हे पटलं तुम्हाला, गुणोत्तरचं टक्केवारीचं उत्तर पटलं. हा आहे ना. आता मी काही तक्ता लिहून घेतोय, इकडे तक्ता आहे, हे गुणोत्तर लिहा, इकडे उजव्या साईडला लिहा, काय लिहा, टक्का. म्हणजे गुणोत्तरचं आपल्या टक्केवारी आहे. जर मी 1 म्हणलं तर तुम्ही काय म्हणणार बा, 100%. जर मी 1/2 म्हणलं तर तुम्ही काय म्हणणार बा, 50%. आहे ना, याचं उलट माहित पाहिजे. 50% म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे 50%. गुणोत्तरच्या टक्केवारीचं गुणोत्तर. जर मी म्हणलं की बाबा 1/3 सांगा, तर तुम्ही काय म्हणणार, तर 33.1/3% किंवा 33.33%. दोन्ही एकच गोष्ट आहे. एक दशमलक मध्ये पूर्णांक पूर्णांक. 1/4 म्हणजे किती राजा, 20%. हा ना, 1/, म्हणजे किती राजा बोलत चला, 20%. पूर्ण 203% किंवा 16.66 हे दिसते. हे जर दिसत असेल तर बेलाईन कुठे, हा दिसते, इथपर्यंत दिसते आहे ना. थोडस लाईट वाढवतो. हा, आता थोडस ब्राईटनेस वाढवलं आहे ना, थोडस थोडस डल होतं, हे समजलं. हा, इकडे हे लिहिलं असेल तर मी अशा करतो. हा, ठीक आहे. इकडं 1/7 म्हणजे बाबा बोल राजानं बोलत आहे ना, 14.207 किंवा 14.48%. 1/8 बोला बाळा, बोलत चला 12.5%. आहे ना. 1/9 बोला राजानं बोलत चला 11.1/9 किंवा 11.11%. याला असंही लिहू शकतोय. 1/10 बोला बाळ, बोलत चला 10%. बोला 1/11 बोला बाळ, बोलत चला 9.1/11 किंवा 9.09%. हे दशमलकचं चिन्ह आहे. जर मला कोणी म्हणलं
की मायबाप 1/15 बोला म्हणलं तर 6.203% किंवा 6.66%. जर मला कोणी म्हणलं 1/20 म्हणजे किती राजानो 5%, आहे ना, एवढं तर माहित पाहिजे. जर मला कोणी म्हणलं 1/25 म्हणलं तर किती राजानो 4%, एवढं तर ऍटलिस्ट तुम्हाला माहित पाहिजे बा. एवढे टक्केवारी तुमच्या कामाचे आहेत. तुमच्या पेपरमध्ये हमखास एवढे टक्केवारी तुम्हाला विचारतील. हा या मग बरोबर म्हणतो मी, आहे ना, एवढं तुम्हाला पटकन लिहून घ्यायचं आहे. झालं पण लिहून घेतला, लिहून घेतला असेल रब करू बा. है ना, एक मस्त बॅच आहे, एक ये बॅच अशी बॅच आहे. हा व्हाईट बोर्डवर शिकवतोय पण म्हणजे याच्यापेक्षा बाहेर काही नाही. हे माझं शब्द असणार, ठीक आहे. याच्या पलीकडे काही नाही, याच्यात सगळं देतोय मी सगळं, म्हणजे है ना, आजपर्यंत एवढं नाही शिकवलं तेवढं. हे टेबल लिहिलं असे आशा करतोय, टेबल येते सगळ्यांना, आणि मी आजपर्यंत जेवढ्याला शिकवलंय त्यांना येऊन घेतलंय. आता हे पर्सेंटेज हात, आपण इंग्लिशवाले नाही, आपण गरीब लोक, ठीक. आता एवढं शिकलात, आता मी पुढे जातोय. आता तुम्ही टक्केवारी काढायचं कसं शिकवतोय, ठीक आहे. एक क्वेश्चन मी म्हणलं 16.203% याची किंमत किती. तर मी घाबरणार बिलकुल नाही. काय भलतं करून टाकलं ना, बिलकुल घाबरायचं नाही. मी काय म्हणलं, याच्याकडे जरा याची शक्कल बघा, याचे चेहरे ओळखीचे आहेत. याला मी काय लिहू शकतो माय बाबूला, 100 1200 आहे. मला घाबरू नका, काय 1200, ठीक आहे. है ना, 1200चा 116.203% म्हणलं तर मी याच्याकडे बघितल्यानंतर याची शक्कल आठवली. त्याला मी असं लिहू शकतो, 100 प्लस 16.203% काय माझ्या बाबतीत बिघडलं नाही, है ना. आता कोणत्याही संख्येचा अगोदर 100% काढून द्या. 100% म्हणजे किती राजा 1200 पहिला, मध्ये प्लसचं चिन्ह आहे, प्लसला. आता कोणत्याही संख्येचा 16.203% आता घटून घेतलं तर याचं 1200चा 16.203% म्हणजे किती राजा 1/6. त्यासाठी तर टेबल दिलं आहे ना, ते काय भाज्या करण्यासाठी दिले का. 6 6 2 12 म्हणजे किती राजा 200. या दोघांची बेरीज करा म्हणजे आन्सर किती येईल 1400. कळालं, हे फायदा आहे. जे मी टक्केवारी लिहून दिले त्याचा फायदा आहे. नाही मानणारे पोरं नाहीत. काही पोरं म्हणले नाही सर आम्हाला थोडस चांगलं सांगा ना, मी 1606 रब करू बा 12.5% असा दुसरा क्वेश्चन आहे. हे लिहून घेतलं असेल है ना, एवढं हा ना, लिहून घ्या पटापट पटापट लिहून घ्या. तुम्ही पॉज करून फॉरवर्ड रिव्हर्स जे काय करायचं ते करू शकता, ठीक आहे. आता बघा 1600चं 112.5% आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करता, याच्याकडे बघितल्यानंतर आता गुणाकार करायला भांडणीत पडायचं नाही. तर हे ओळखीचं आहे, याला मी असं लिहू शकतो 100 प्लस 12.5%. का, कारण मला हे चेहरे ओळखीचे आहेत. एखाद्या संख्येचं 100% म्हणजे किती राजा 1600 मध्ये प्लसला प्लस, त्याचं 12.5% म्हणजे 1600चं 12.5%. बरं किती सोपं झालं. 12.5% म्हणजे किती 108. टेबल पाठ करून घेतलं, 8 1 8 8 2 16 200 झालं. 1600 200 किती राजा 1800. बघा याच्यापेक्षा सोपं काही आहे का बा, बिलकुल नाही. हे अंतिम स्टेप आहे. एवढं जर डोक्यात बसत असेल तर मी गणितामध्ये पारंगत आहे. समजलं, हे तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही संख्येचं काही जरी विचारलं तर आपल्याला यायला पाहिजे. समजो, कळालं आहे ना. समज, आता एक क्वेश्चन एका पोरला विचारलं है ना, हे काय म्हणलं 2400चा 190% किती, असं सहज क्वेश्चन विचारलं भरतीला, तिला सहज सेवेला. तर घाबरायचं काम नाहीये. एक तर गुणाकार करा, नाही तर आपण आपल्या गरीबासारखं याचं 200 - 10 केलं, काय बघडलं का नाही सर, है ना, एवढं तर मी करू शकतोय. 2400चा 200% काढू शकतो बा. 200 100% म्हणजे ती संख्या, 200% म्हणजे दुप्पट. 2400च्या दुप्पट किती राजन 48. याचं 200% म्हणजे दुप्पट होते. 200% म्हणजे दुप्पट, 300% म्हणजे तीनपट, 100% म्हणजे ती संख्या. मायनसला मायनस 10% म्हणजे तर तुम्हाला माहित आहे 240. आणि आता वजाबाकी करा म्हणजे 4560.
आलं की नाही मग? म्हणजे कॅल्क्युलेशन करताना दिमाग जागेवर ठेवून कॅल्क्युलेशन करा. उगं भरकटत जाऊ नका. गुणाकार एखाद्या मास्तरने शिकलं आपला गुणाकार नाही करायचं. आपला इतरांपेक्षा स्मार्ट अप्रोच ठेवायचे. तर मी कुठेतरी टाइम वाचेल, तर कुठेतरी मी पेपर काढण्याच्या लायकीचे आहे. ठीक आहे? अब करू मग? चला. याच ऑनलाईनला क्लासेस, याच व्हाईट बोर्डला काढून पोरं आहे ना टॉपर बनलेत. ही सत्यता आहे. विचारा तुमच्या आसपास भागातली पोरांना इथे गावात किती लागलेत आपल्या बॅचचे. ठीक आहे? उगत नाव नाही. चलो झालं एवढं. आता मी थोडस पुढे जातोय. तुम्हाला टेबल शिकवलंय, तुम्हाला टक्केवारी काढायला शिकवलंय, तुम्हाला थोडं थोडं पुढेपर्यंत आणलंय. आता एक भरतीला क्वेश्चन विचारला. बघू एक क्वेश्चन घेत आहे. किती जणला येते बघा? 4.8 आहे ना. भरायचं नाही. जे तुम्हाला विचारले त्याचं सहन त्याचा आन्सर. परत एकदा सांगतोय, जे विचार तेच सांगायचं. ठीक आहे? 4.8 किलोमीटरचा 20% किती? पर्याय देतो पर्याय. आता घाबरायचं नाही, काही नाही. पर्याय 96 सेंटीमीटर. नंबर 2 960 सेंटीमीटर. नंबर 3 96 डबल सेंटीमीटर. नंबर 4 96 ट्रिपल 0 सेंटीमीटर. हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पहा. आता करायचं. कधी कधी नाही याला सिल्ली मिस्टेक कसे होतात बघा. लक्ष द्या. या क्वेश्चनला सिल्ली मिस्टेक दिले किलोमीटर मध्ये, आन्सर म्हणजे सेंटीमीटर मध्ये. हा भरती बिरतीला सहज क्वेश्चन विचारतात. युनिटचा खेळ आहे पहा. कशाचा? युनिट. आता तुम्हाला माहित आहे 1 किलोमीटर म्हणजे किती राजानो? बोला चला मायबा बोला. 1 किलोमीटर म्हणजे किती राजानो? 1000 मीटर. किती बा? 1000 मीटर. आणि 1 मीटर म्हणजे किती राजानो? बोला चला 100 सेंटीमीटर. हे चुकू नका. नंतर मी युनिट मध्ये हे शिकवतो. डेका डेसी सगळं शिकवून देतो. पण आता किलोमीटरचं आपल्याला हे करायचं आहे. 4.8 बरोबर म्हणतोय मी. आता याचं किलोमीटर मध्ये करायचं. किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं. कितीनं गुणाकार करू राजानो? 1000. हे मीटर मध्ये झालं. त्याचं किती टक्के काढायचं? 20% म्हणजे 20/100. बरोबर आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य. आता हे शून्य पॉईंट गेलं. 4.4 आणि म्हणजे 48 गुणले किती राजानो? 20. ठीक आहे. अरे हा ना घाबरायचं नाही. 48 दुनी किती राजानो? 96. शून्यला शून्य. गडबडीत पुरं आन्सर काय म्हणणार? हे ना गलत आहे. हे मीटर मध्ये आले बा. आपण काय केलं? या किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केलं. 1000 न गुणाकार केलं. हे मीटर मध्ये आहे आन्सर. आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं तर किती न गुणाकार करावा लागेल राजानो? 100 न. आता 1 2 3 शून्य. कोणत्या ऑप्शन मध्ये शेवटी 3 शून्य आहेत? पर्याय नंबर 4. कळालं? जागेवर सगळं दिले, सगळं माहित आहे. यालाच म्हणतात सिल्ली मिस्टेक. कसे अवॉइड करायचे? काय दिले? आपलं काय विचारलंय? किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये ऑप्शन मध्ये. तर अगोदर मीटर मध्ये केलं, परत सेंटीमीटर मध्ये केलं. आन्सर 96,000 सेंटीमीटर. पर्याय नंबर 3. सटीक क्वेश्चन, सटीक सोल्युशन. समजलं? थोडस पुढे जाऊया. है ना, घाबरायचं नाही. परत करू भाई. हा परत करू ताई. हे शिकला असेल. हे तुम्हाला एक क्वेश्चन आलेला प्रिव्हियस इयरचा. एक क्वेश्चन मी तुम्हाला दिलं. थोडस मी पुढे जातोय. है ना. काही क्वेश्चन आता पटपट पटपट घेतोय. त्या क्वेश्चनचं मला आन्सर तुम्ही सांगायचे. है ना. आशा करतो की तुम्हालाही येत असेल. आता बेसिक बेसिक क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 तुमच्या आजचा क्वेश्चन नंबर 2. तुम्हाला पर्सेंटेज शिकवलं. 10% 1% कसं काढायचं? गुणोत्तरचं पर्सेंटेज. पर्सेंटेजचं गुणोत्तर. एवढं शिकलात. आता बेसिक बेसिक क्वेश्चन ज्या पोरांना बेसिक है ना बॅच पाहिजे त्यासाठी उपयुक्त बॅच. क्वेश्चन नंबर 2. आता बघा कॅल्क्युलेशन कसं आणि सुंदरता कशी करायची. आता मला सांगा क्वेश्चन मध्ये 625 चा 2.56% किती? हा प्रश्न आहे. विषय असा प्रश्न चिन्ह दिले. ऑप्शन देतोय 6.25. पर्याय नंबर 2 25. पर्याय नंबर 3 16. पर्याय नंबर 4 18. हा क्वेश्चन आहे पहा. सुंदर क्वेश्चन, सटीक. हा क्वेश्चन विचारल्यानंतर डोक्यात एकच पडायला पाहिजे. तुमच्या ना गरीबी लोक काय करतात? हा ना, आमच्यासारखे गरीब लोक काय करतात? 625 ला 625 या 6 होतो गुणाकार. 2.56% म्हणजे 2.56 या चिन्हात होतं भागिले 100. असंच केलं बघ. ठीक आहे. मग मी काय केलं? 25 1 25, 25 चौक 100.
25 दोन्ही 50, 25 पाच 1600. असंच केलं. ठीक आहे. 4 1 4 है ना, 4 7 24, 4 चौक 16. 2 अंक अंतर पॉईंट आहे, 2 अंक अंतर पॉईंट दिलं म्हणजे गुणाकार काय करणार, 25 गुणिले 0.664. असंच केलं. 25 चौक 100 ला 0, हातच्या 10, 25 आणि 150 आणि 10 किती राजानो 160. 2 अंक अंतर पॉईंट आहे, 2 अंक अंतर पॉईंट दिलं. माझं आन्सर काय आलं बाजूला चला 16. हे सगळ्यांचा आन्सर आला असेल, इथपर्यंत तुम्ही केला असेल. पण हे एक्झामची मेथड आहे का बाळ? नाही आहे ना, हे गरिबांची मेथड आहे बाळा. जे गणितामध्ये फार गरीब आहेत त्यांनी काय केलं, 625 गुणिले 1% काढलं, शेवटी 16 मिळाला, हुशार झाले. पण हे एक्झामची अप्रोच नाहीये, एक्झामसाठी सफिशियंट मेथड नाहीये. ह्यासाठी मी इथं क्लास घेत नाहीये आहे ना. आता मला सांगा, हे विचारले, डोक्या जागेवर ठेवा, काय करायचं. 1% काढता येते, 2% काढता येते. मी म्हणलं सर इथं 2% विचारले, 2 पॉईंट म्हणजे 2.5% विचारले लगभग. मी लगभगच करणार, ऑप्शन दूर दूर पर्यंत आहे. याचं 1% म्हणजे किती राजानो 6, 6.25. तर 2% म्हणजे किती राजानो बोला चला, 6च्या दुप्पट किती राजानो 12. ठीक आहे. आता मला सांगा, वर 0.5 आहे, अर्धा टक्के. अरे 1%ची किंमत किती राजानो 6, तर अर्धा टक्केची किंमत किती राजानो 3. म्हणजे लगभग माझं आन्सर 15 पेक्षा थोडंसं मोठं यायला पाहिजे. 15 पेक्षा मोठं हे नाहीये, 15 पेक्षा थोडंसं मोठं पाहिजे, 15 पेक्षा थोडंसं मोठं पाहिजे. आन्सर काय राजानो 16. हे एक्झाम अप्रोच. जर थोडंफार हुशार असाल तर ही मेथड तुम्ही लावू शकता. कसं केलं मी, अगोदर 1% काढलं, तर 1%ची किंमत 6 आहे, तर लगभग आहे 6.25 आहे, म्हणजे 2%ची किंमत किती राजानो. पण मी वरच सोडतो, एक्झॅक्ट काढायचं नाही, जवळपास. ही एक ट्रिक आहे बा. 1%ची किंमत 6, तर 2%ची किंमत 12. वर किती राजानो 0.5 म्हणजे अर्धा टक्के है ना, 0.5 म्हणजे अर्धा टक्के. 1%ची किंमत 6, तर अर्धा टक्केची किंमत किती राजानो बोलू चला 3. 12 आणि 3 15. वरचा 0.25 थोडं थोडं मिळवलं तर सर 15 पेक्षा थोडंसं किंचित ऑप्शन कोणता राजानो 16. हा या ना, हे थोडंफार गरीबाचे वरचे लोक आहेत. पण ज्या लोकांचं ना, जे डोक्यात जाग्यावर आहेत ते काय करतात, ते काही नाही करत. हे असले मेथड बकवासगिरी करत नाही, त्यांना एक्झॅक्ट होऊन जाते. त्यांना हे 256 दिसल्या एकच जागेवर ठेवते. हा या 256 कशाचा वर्ग मिळाला, वर्ग आहे राजानो 16. ही संख्या 16च्या पडीत आहे, तर आन्सर पण 16च्या पडीत पाहिजे. हे तिन्ही आन्सर 16च्या पडीत नाही, केवळ ऑप्शन नंबर 1. असं कसं म्हणू शकता, अरे माय बाप, मी जर म्हणलं 16 गुणिले 1 2 3 4 5 याला गुणाकार केला, एवढं बुद्धीला पडते. एखाद्या संख्येला 16 गुणाकार केल्यानंतर येणारा गुणाकार आहे 16च्या पटीत असायला पाहिजे, आहे ना. जर मी म्हणलं 13 गुणिले 1 2 3 यांचा गुणाकार करा, येणारी संख्या 13च्या पटीतच पाहिजे. बरोबर म्हणतो मी, साहजिक आहे, एवढं डोकं लावू शकता. जर ही संख्या 16च्या पटीत आहे तर गुणाकार पण 16च्या पटीत. मग मला माहित आहे सर 256 ला गुणाकार करतो म्हणजे 16 दशमलक सोडा, आपलं ऑप्शन दशमलक नाहीये, नंतरची गोष्ट आहे. तर मला माहित आहे 256 म्हणजे 16च्या पडात आहे, 16च्या पडात हे नाहीये, हे नाहीये, हे नाही आन्सर. हे अति उत्कृष्ट लोक आहेत, आहे ना, उच्चवर्गीय गणितामध्ये. मी असं हे परत नाही, गणितामध्ये माइंडबाज लोक आहेत, समजलं, ज्यांचं गणित बोटावर आहे. ठीक, समजलं, समजते बढियापैकी. काल असेल पहिला क्वेश्चन उत्कृष्ट आहे ना, क्वालिटी म्हणजे तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन होतं, सोल्युशन पण 3 वेळेनं दिले. आशा करतो मजा आली असेल. नेक्स्ट क्वेश्चन. टाइमपास होणार नाही या बॅचमध्ये, टाइमपास बिलकुल नाही बा, आपल्याकडे वेळ नाही, वेळेचा अभाव आहे. ऑफलाईनला ज्यांना मजा घ्यायची ऑफलाईनला घेत चला, आहे ना. घ्या बरं नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या आजचा. मी एक क्वेश्चन विचारले, 25.519 चा 95% असा प्रश्न विचारले. 95% किती, हा प्रश्न आहे विचारले. हे टक्केवारी करण्याचे सोपे सोपे क्वेश्चन. 19, 27, 24, 23.9 हा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनला करायची कला आहे. एखादी गरीब माझ्यासारखा माणूस सरळ सरळ जातो, आपण सरळ भाषेने जाणे, सरळ सरळ जाणार, जग दिमाग नाही चालणार. छेदाचा पूर्णांक गुणाकार अंशासोबत बेरीज. 19 5 55 5 हातच्या 9, 19 दोन्ही 38 9 किती राजानं बोलत चाललं 47, प्लस वरचा 5 भागिले किती राजानं 19. 7 अर्थ होतो गुणाकार, 95 95 टक्के म्हणजे भागिले 100. असंच करता पण हा, या दोघांची बेरीज किती राजानं 480. 480 भागिले किती राजानं 19, गुणिले किती 95 भागिले 100, बरोबर आहे. 19 5 95, शून्य कटलं 1 0, 5 1 5, 5 2 10, बे 1 बे, बे 2 4, बे 4 8,
आन्सर किती आलं बघा 24, पर्याय नंबर 3 आहे ना. एवढं तर तुम्हाला करता यायला पाहिजे. हे तुमची पेपरमध्ये अप्रोच ऍटलिस्ट असायला पाहिजे. ऍटलिस्ट म्हणजे तुम्हाला एवढं माहित पाहिजे. मी काय म्हणतो समजते बढिया. काय केलं, छेदाचा पूर्णांक निघून नका कॅल्क्युलेशन केलं, आन्सर 24 आलं. इथपर्यंत बुद्धी चालली असेल, साधी साधी पेपर ही भाषा. तर माझ्यासारखं एखादं खुंखार प्राणी असं नाही करणार. ठीक आहे, तुम्ही असं नाही, तुम्ही गणितामध्ये वरचे लोक आहेत आहे ना, तर तुम्ही काय करणार नाही सर हे चुकीचं सांगताय तुम्ही. मला माहित आहे बघा, 19 पाचच्या 95, मला माहित आहे 19 तर कटते, म्हणजे आन्सर पॉईंट मध्ये येणार नाही. जर छेद जर कटत असेल तर पॉईंट मध्ये येण्याचा काय प्रश्न आहे, म्हणजे ही आन्सर नाही. पटते बुद्धीला. 19 पाचच्या 95 कटते, आन्सर करायचं पॉईंट मध्ये येणार नाही, स्पष्ट आहे. मी म्हणलं सर हे हे मला नकोच आहे, नकोच, ह्याला काय म्हणलं पाहिजे ना 25, म्हणजे 25 आहे, क्वेश्चनला शॉर्ट केलं, 25चा 95%. अरे हा आहे ना, याला मोठं करू शकतो, 95चा 25% आहे की नाही, असं पण करू शकतो. नोट ठेवून दिलं, एक्सचा वाय टक्के बरोबर वायचा x%. आता 25% म्हणजे किती राजा बरोबर, चला 1/4, 4 1 4, 4 1 4, 4 2 8, लगभग 4 चौक 16. हा आहे ना, मला माहित आहे लगभग कितीचा भाग बसतो राजा, 23 पॉईंट समथिंग, म्हणजे 24चा भाग बसतो, 24 चौक 96, बरोबर पहा. आहे ना, मी काय केलं तर याला पकडलं नाही, पुढे बघू. 25चा 95% म्हणजे 95चा 25%, 25% म्हणजे किती राजा, 1/4, 4 1 4, 4 2 8, 4 चौक 16, लगभग 23 पॉईंट समथिंग. मला हे तर आन्सर नाही, कारण मला कटणार आहे, हे मी घेतलं नाही त्याच्यामुळे आन्सर असेल. पण एक्झाम अप्रोच काय बा, नाही सर 95चा 1/4 म्हणजे लगभग 24, हे आन्सर नाही बा, हे आन्सर नाही, एकमेव आन्सर आहे, हे आन्सर मात्र नको झालं. कळालं. एक्झाम मध्ये हे मी म्हणणं नाही, हे असं नाही म्हणत की एका दिवसात तुम्हाला चंद्रावर जाणार नाही. हळूहळू एक एक स्टेप, एक एक पावलं उचला, तुम्हाला इथपर्यंत जाण्याची है ना मुभारी देणार, इथपर्यंत तुम्हाला नेणार बा. पण हे बेसिक ज्यांना हा ना वाटते मी बेसिक शिकवत नाही, बेसिकच आहे, काही हार्ड नाही घेतलं. तुम्हाला 1% काढवलंय, 2%, 3%, जे काही तर पुढे क्वेश्चन येणार. समजलं. आशा करतो की बुद्धीला पटला असेल, हा क्वेश्चन सुटसुटीत समजला असेल. पॉज करा, सगळं लिहून घ्या, आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याला सगळे क्वेश्चन घ्यायचे. समजलं. चलो, समजलं असेल, व्यवस्थित समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 14. पटापट पटापट आपल्याला है ना बेसिक शिकून 14 क्वेश्चन घ्या, है ना. काही जर हे असेल तर मला माईक काढून तुम्ही बोलू शकता. एक सुट्टी है ना, एक सुंदर क्वेश्चन विचारलं, क्वेश्चन 27 34 50चा 7.44% हा प्रश्न आहे. तुम्हाला टक्केवारी काढायला शिकवलंय, शेकडेवारी म्हणजे शेकडा काढायला शिकवतोय. या संख्येचा एवढा टक्के काढा. पर्याय नंबर 1 विचारले क्वेश्चन आहे, ते 2024 आणि 25 क्वेश्चन आहेत जे आता विचारले. तर तुमच्या आसपासच्या, मी असं नाही म्हणत, आसपासच्या मात्र देऊन बघा. आपली मेथड आणि त्यांच्या मेथडमध्ये जमीन आसमानचा फरक असेल बा, ही सत्यता आहे. ती त्या सत्यामध्ये तुम्हाला राहावं लागेल. आता बघा याचं काय करायचंय, एवढं टक्के काढायचंय. गरीब माणूस काय करणार, मला हा ठीक आहे, 34 50 दिले, 6 तो गुणाकार 7.44% भागिले किती राहते 100, कारण टक्के आहे. 1 शून्य कटलं 1 शून्य, 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 7 35, 5 5 25 आहे ना. आता याला काटून घेणार बा, बेक बे बेत्रिक 6, एक उरलं, 2 14, 2 4. आता कसं करणार, आता तरी माझ्यासारखं गरीब माणूस 75चा पाडा मला माहित नाही, त्याची फोड करतोय. कशी फोड करणार, 15 पाचा करणार किंवा 25 त्रिक करणार, काय दिसते बा, 15 गुणिले 5, आणि पाडेमध्ये छोटे छोटे आहेत, गरीब माणूस आहे मी, आहे ना. आता 5 दोन्ही 10 ला 0, हात चारला 1, 7 5 35 आणि 1 36 ला 6, हात चारले 3, 5 त्रिक 15 आणि 3 किती राजानो 18, 2 अंकांतर पॉईंट आहे, 2 अंकांतर गुणले किती राजानो 15. आता 15 सत्ती 90 ला 0, हात चारले 9, 15 8 किती राजानो 120 आणि 9 किती राजानो 29, हात चारले 12, 15 1 15 आणि 12 किती राजानो 27, एक अंकांतर पॉईंट आहे, एक अंकांतर पॉईंट दिलं. आन्सर किती राजानो 279, पर्याय नंबर 3 हे तुमचं आन्सर आहे. बरोबर म्हणतोय, इमानदारीने सांगा, आहे ना. एवढं जर मेथड मी करून तुम्हाला देत असेल तर माझं आणि तुमचं शिकण्यामध्ये, माझं शिकवणं तुमचं शिकण्यामध्ये म्हणजे मूर्खता आहे. जर मी एवढी मेथड करत असेल आणि पेपरमध्ये मी हे तर बेसिक आहे, प्रत्येक पुस्तक देते, जर प्रत्येक पुस्तक देत असेल, प्रत्येक मास्टर असं जर शिकवत असेल तर माझं काय काम, बरोबर आहे. मी काय तुरम ठेवतोय, मी काय एवढं भारी शिकवतोय की हे तुम्हाला सांगतोय. हे जर शिकवत असेल तर मी चांगलं शिकवत नाही, म्हणजे माझ्याकडे येण्याचा काही फायदा नाही. तर मग जर दुसरं काय आहे, जरा डोकं जागेवर ठेवा. मी तुम्हाला काय म्हणलं हे सोडून द्या, ठीक आहे, हे सोडून द्या.
जर मी तुम्हाला विचारलं 13 गुणिले 3, ठीक आहे बा, याचा गुणाकार किती येते बा? 39. हे माहित आहे बा? हा बघा, तर गुणाकार 39 येते मला माहित आहे. पण म्हणलं याचं एक एक अंकाची म्हणजे अंकाची बेरीज करा. 1 आणि 3 किती राहते? 4 गुणिले 3 ला 3. 4 त्रिक किती राहते? 12. 12 म्हणजे अंकाची बेरीज किती राहते? 3. इथं पण 9 आणि 3 किती राहते? 12. 12 म्हणजे अंकाची बेरीज किती राहते? 3. म्हणजे काय समजलं? जर एखाद्या संख्येचा गुणाकार त्याच्या अंकाची बेरीज आणि उत्तराची अंकाची बेरीज हे मॅच व्हायला पाहिजे, तीच यायला पाहिजे. या दोघांचा अंकाची बेरीज 3, यांच्या उत्तराची पण अंकाची बेरीज 3. हा यार, हे पण गुणाकार आहे, बरोबर आहे. मग अंकाची बेरीज ठेवू शकतोय, करा. 7 आणि 5 12, 12 आणि 3 किती राहते? 15. 15 म्हणजे अंकाची बेरीज किती राहते? 6. आलं? याचं 6 आलं. किती सोपं आहे बघा. 4 आणि 4 8 आणि 7 किती? 15. 15 म्हणजे अंकाची बेरीज किती राहते? बोलत चला 6. 6 किती राहते? 36. 36 म्हणजे किती राहते? बोलत चला अंकाची बेरीज किती राहते? 9. आहे. जर अंकाची बेरीज 9 म्हणजे ती संख्या 9च्या पडायच आहे. 9च्या पडीत आहे की नाही रे? आता बघा, याच्या अंकाची बेरीज 6 आहे, याच्या अंकाची बेरीज 6 आहे. 6 36 गुणा 7 तो काय राहते? गुणाकार. अंकाची बेरीज किती राहते? 9 येऊ लागली. म्हणजे अंकाची बेरीज 9 म्हणजे ती संख्या 9 न भाग जाते. कोणत्याही संख्येचा अंकाची बेरीज 9 असेल तर ती 9च्या पटीत आहे. कॉमन सेन्स आहे. आता बघा, 9च्या पडात कोणती राहते? हे 9च्या पडात आहे. 9 8 17 2 किती राहते? 19. 19 9 भाग जाते नाही. याच्या अंकाची बेरीज 9 नाहीये. 9 8 17 2 किती राहते? बोलत चला 19. याला 9 भाग जाते का? नाही. चला 9 2 किती बघा, 7 2 9 9 9 किती राहते? 18. 18 म्हणजे 9च्या पाड्यात आहे. म्हणजे अंकाची बेरीज पण 9 आली. 8 आणि 1 9. 9 6 15 15 2 किती राहते? 17. 17 9 भाग जाते का? नाही. आन्सर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये करायचं आहे. म्हणजे 15-20 सेकंदामध्ये तुम्हाला मधल मारायचं. तर काय केलं? आम्हाला नाही समजलं. मी काय म्हणलं, हे एक गुणाकार विचारले, तर हे पर्सेंटेज त्याला मला काही केलं गेलं नाही. पर्सेंटेज दशमलवाचा काही रोल नाही अंकाच्या बेरीजमध्ये. या संख्येचा अंकाची बेरीज 6, याची बेरीज 6. 6 36 म्हणजे दिलेली संख्या 9च्या पाड्यात आहे. मग ऑप्शन मध्ये 9च्या पाड्यात एकच ऑप्शन होता, पर्याय नंबर 3 मारलं. ज्या वेळेस टफ क्वेश्चन होईल त्यावेळेस एक्झामिनर काही ना काही हिंट देतोय. फक्त आपल्याला डोकं जागेवर ठेवून ते रस्ता शोधायचा आहे. ठीक आहे, समजलं? ते रस्ता ज्यानं शोधलं त्याचं सिलेक्शन पक्का आहे. कळलं? हे तर अंकाची बेरीज आहे, हे तर कला आहे, हे तर शिकवतोय. हे कला संपलं. समजलं? आशा करतो की याच्यापेक्षा बेस्ट मेथड दुनियेत नाही कोणाकडे जा आहे ना. नव्या लोकांना माहित नाही, ते तर सोडा. असं पण काही असते. टेन्शन घेऊ नका. अंकाची बेरीज कधी लावायचं हळूहळू पहिल्या दिवशी सगळं काही नाही शिकू शकत आहे ना. जेवढं शिकवतोय त्याच्यावर समाधान राहा. पुढं माझ्यावर सोडून द्या सगळं, मी आहे. तर असं काहीतरी आहे, होईल. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे तुमची बुद्धी ऑटोमॅटिक चालेल, थोडीफार चालेल पण. क्वेश्चन नंबर 5 मस्त क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारलं 528चा 218.75% किती? ची किंमत किती असं विचारते. मी शॉर्ट मध्ये देतोय. 1185. नंबर 2 985. नंबर 3 1085. नंबर 4 1155. मस्त क्वेश्चन आहे. आता 90% पोरांचे जे लाईव्ह आहेत त्यांना समजू लागला असेल की बुद्धी कशी खुलते. ठीक आहे बा. हा सर, आता याचा गुणाकार पॉसिबल नाही. एक्झामिनर एवढं गुणाकार देऊन तुम्हाला टेस्ट नाही करणार. तुम्हाला हे चेक करतं की बाबा अंकाची बेरीज कन्सेप्ट माहित आहे का? लावा मग. सर 8 आणि 2 10, 10 आणि 5 15. 15 म्हणजे डायरेक्ट सांगा रे. आहे ना, 15 म्हणजे अंकाची बेरीज किती राहते? 6. 6 7 तो गुणाकार. 7 आणि 5 12, 12 आणि 6 8 किती राहते? 20. 20 21 आणि 2 23. 23 म्हणजे अंकाची बेरीज सांगा राजानो. 2 आणि 3 5. 6 5 किती राहते? 30. 30 म्हणजे अंकाची बेरीज किती राहते? 3 आणि 0 3. म्हणजे ज्या पर्यायामध्ये अंकाची बेरीज 3 आहे तो माझा पर्याय. नाहीतर येण्यासारखं गुणाकार करत बसा. असे भरपूर मास्तर आहेत, भरपूर पोरं आहेत ते गुणाकार करत बसतायत आयुष्यभर. हा बघा, 8 आणि 5 13, 14 15. 15 म्हणजे अंकाची बेरीज तुम्हाला माहिती आहे, मनातल्या मनात 6. गलत आन्सर. 8 आणि 5 13. 13 आणि 9 किती राहतो? 22. 22 म्हणजे अंकाची बेरीज किती? 2 2 4. गलत आन्सर. 8 आणि 5 13 आणि 1 14. 14 म्हणजे अंकाची बेरीज किती राहतो? 1 आणि 4 5. गलत आन्सर. 5 आणि 5 10, 11 12. 12 म्हणजे अंकाची बेरीज किती राहतो? 3. आपलं 3च पाहिजे होतं, पर्याय नंबर 4. भरोसा नसेल, गुणाकार काढा, त्याच्यावर काही दुजबा नाही. ठीक आहे. जर या संख्येचा गुणाकार केल्यानंतर 100% आन्सर मिळेल. पण आपण स्मार्ट काय लावलं? नाही सर, आपण मागच्या क्वेश्चन मध्ये मेथड शिकलाय, ते मेथड करून सर काय काढलं ते मी शिकवतोय. शेकडेवारी एकच शिकत बसू नका. टक्के काढा, पण टक्के खोळ्यात काढू नका.
टक्के काढताना आपल्याला पण स्वच्छने करायला पाहिजे. मी काय सांगतो समजते बा? बढिया. राग करू? चलो, एवढं शिकला असेल, हुशार आहात तुम्ही, है ना? नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. 5 क्वेश्चन झाले, 6वा क्वेश्चन घ्या. असेच क्वेश्चन तुम्हाला. क्वेश्चन नंबर 6 मस्त क्वेश्चन आहे, बघू किती जण करू शकता. घ्या बरं क्वेश्चन. असा हा घटक एमपीसी घटकाला क्वेश्चन विचारलाय. एमपीसी घटक काय विचारले? 1% निम्मे किती? निम्मे किती हा प्रश्न आहे. क्वेश्चन नीट लिहून घ्या. 0.05 सोपा क्वेश्चन आहे. 0.005 0.02 शीट देतो तुम्हाला. हे आपल्या सक्सेसची शीट आहे, देतो बाळा. 0.2 करा, पटकन करून दाखवून. काय करणार बा? 1% म्हणजे तुम्हाला आता लिहून दिलं. 1% म्हणजे 1/100 गुणोत्तर म्हणजे, आणि किती राजानो? दशमलव म्हणजे 0.01. हे झालं 1%. तर 1%चं काय चाललंय बा? निम्म. निम्म म्हणजे अर्ध. आता 1चं अर्ध म्हणजे 0.0 तर आहे, 1चं अर्ध करायचं 0.5. म्हणजे कोणता ऑप्शन मध्ये राजानो? 0.05. कोणता ऑप्शन बाळा राजानो? ऑप्शन नंबर. ठीक आहे बाळा, समजलं? नाही सर, याचं निम्म म्हणजे 0.01चा निम्म म्हणजे भागिले 2 करा. 0.0 ला आहे, 1 ला भाग जाते का नाही? 0चा भाग 10 झालं. आलं की नाही बाळ? आहे ना. तर 1%चा निम्म म्हणजे 0.005. हे तुमचं आन्सर आहे. पर्याय नंबर सेकंड एकदम करेक्ट. एमपीएससी घटक विचारलेला प्रश्न. घाबरायचं नाही. समजलं? काही डाऊट असेल तर मला बोला, बिनधास्त बोलायचं. रब करू बाळा. चलो रब करतोय. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. रब करू. आता एक क्वेश्चन विचारले, बघू किती जण करू शकता. हा एक क्वेश्चन आहे 7वा. तुम्हाला विचारतात बाळ, 600चा 150% चा 0.02% याची किंमत किती विचारलेलं क्वेश्चन आहे. पर्सेंटेजचे 0 एकदम बेसिक पासून घेतोय. 18, 1.8, 0.018, सॉरी 0.018. ठीक आहे बा. हा क्वेश्चन आहे, तुम्हाला करायचा आहे. आता या क्वेश्चनला काय म्हणले? घाबरायचं नाही. तर 600ला 600, 7 अर्थ गुणाकार 150 म्हणजे 150 भागिले किती राहते? 100. बरोबर आहे, बिलकुल नाही घाबरायचं. 7 अर्थ गुणाकार 0.02% आहे भागिले 100. बरोबर आहे. हे 2 शून्य केलं, हे 2 शून्य केलं बा. हे 1 शून्य केलं, हे 1 शून्य केलं. त्या दोघांचा गुणाकार किती राहते मग? 15 90. 0.02 भागिले किती राहते मग? 10. हे शून्य कटलं, हे शून्य. किती बाळा बोलत चला? 9 दोन्ही 18. किती बाळा? 9 दोन्ही 18. गुणाकार करणार 18. किती अंकांतर पॉईंट राहिले? 2. 2 अंकांतर पॉईंट दिलं, आन्सर घ्या. 0.18 पर्याय नंबर 1. पण हुशार पोरं काय करतोय? त्यांच्यात तर तुम्हाला बेसिक यायलाच पाहिजे, एवढं तर करायलाच पाहिजे. थोडस पुढे गेलं. मी काय केलं की नाही सर, बघा कंटेंट कधी पण ते टक्केचा अर्थ काय होतं? 1/100. 1%साठी मला किती शून्य मोजावं लागते? 2. म्हणजे 1% हटवण्यासाठी 2 शून्य हटवावं लागते. बरोबर आहे. जर चिन्हाला, टक्केवारीच्या शेकडा चिन्हाला हटवायचं असेल तर 2 शून्य पाहिजे. किती बा? 2. आता मला माहिती आहे, इथे एक चिन्ह आहे, याला हटवायचं तर 2 शून्य काय? इथे एक चिन्ह आहे, याला हटवायचं असेल तर 1 शून्य काय?
आहे ना, आणखी एक शून्याची गरज आहे. या दोघांचा गुणाकार किती राहिला? 15×90. एक शून्य आणखी एक आठलं. आता मला माहिती राहिले किती राहिले? 2 अंकांतर पॉईंट. सगळ्यांचा आन्सर 18 आहे. आन्सर मध्ये काय फक्त दशमलकचा खेळ आहे. इथं 2 अंकांतर पॉईंट आहेत आणि 2 अंकांतर इथं नाही, इथं नाही, इथं नाही. आन्सर ठीक आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन न करता पण होऊ शकतोय, पण दिमाग लागते. पण जी माझ्यासारखी गरीब आहे ज्यांना गणितामध्ये काही येत नाही, त्यांनी आपापलं कॅल्क्युलेशन करून आन्सर काढणार. वेळ असेल तर आन्सर काढायला काही हरकत नाही. जर वेळ नसेल तर 2 शून्य गेलं, 15×90, 1 2 शून्य गेलं, है ना सर. 2 अंकांतर पॉईंट, 2 अंकांतर पॉईंट, एकच ऑप्शन आहे. असं पण जाणारे भरपूर आहेत. चालेल. हा, कोणा डाऊट असेल तर पटकन बोलायचं बा. समज रफ करतोय. पुढे येईल, सगळे क्वेश्चन येतील. टेन्शन घ्यायचं नाही, सगळं होईल. आहे ना, सगळं जे तिकडं आहे सगळं तुम्हाला इथं देण्यात येईल. ही शीट पण तुम्हाला मिळेल पहा. टेन्शन घ्यायचं नाही, पूर्ण 100-150 क्वेश्चनची शीट मिळेल. फक्त सोबत राहा, सगळं मिळेल. ए टू झेड. क्वेश्चन नंबर पुढचं 8वा क्वेश्चन चाललंय. मी थोडस तुम्हाला एक चांगला क्वेश्चन देतोय. काय म्हणले भाऊ, किती जण करू शकतात? 191.203%. त्याचा गुणोत्तर मध्ये रूपांतर करा. साधं क्वेश्चन आहे, गुणोत्तर मध्ये रूपांतर करा. 11/12, 13/12, 19/12, नंबर 4 23/12. हा प्रश्न आहे. त्याचं मला गुणोत्तर मध्ये रूपांतर करा असं प्रश्न म्हणले. करा बरोबर. स्पीड वाढवायची बा, सगळा खेळ स्पीडचा आहे. आता काय करायचं? साधा क्वेश्चन असा आलं तर घाबरायचं नाही. आणि बघा, छेदाचा पूर्णांक गुणाकार 3×1=3, 9×3=27, 7×8=2, 3×1=2 किती 5, वर 2 आहे, 2ची बेरीज भागिले 3×3. या चिन्हाचा अर्थ काय होतो बा? 1/100. या दोघांची बेरीज किती रे? 575. भागिले किती राजानो? 3. गुणले किती राजानो? 1/100. बुद्धीला पटलं? पटते सर. आता मला सांगा, या दोघांचा गुणाकार आहे 25×1=25, 25×4=100, 25×1=25, 25×2=50, 25×3=75. वर किती राहिलं बाळ? 23. खाली छेदाचा गुणाकार 3×4=12. कोणता पर्याय सांगतो रे बाळ? 23/12, पर्याय नंबर 4. कळलं? काय करायचं? छेदाचा पूर्णांक गुणाकार, अंशासोबत बेरीज. बाकी कॅल्क्युलेशन आहे, हुशार आहात तुम्ही करू शकता. करा बरं पटकन. पण मी म्हणतोय सर, असं जर दिला असेल एवढं करायची गरज काय रे? आहे ना. आता तुम्हाला काय शिकवलं रे बा? 100% म्हणजे किती राजानो? 1. 200% म्हणजे किती राजानो? 2. 300% म्हणजे किती राजानो? 3. आहे ना, शिकवलं की नाही बा? शिकवलं सर. एवढं तर मानता. मग मला सांगा, ही संख्या 191 पूर्णांक समथिंग आहे. 191% म्हणजे लगभग 200%. किती राजानो? लगभग 200% आहे. आहे ना. 200% म्हणजे लगभग, जवळपास 2 अंतर येईल बा. किती? जवळपास 2. हे जवळपास 2 आहे, हे 2 पेक्षा कमी आहे. अरे अंश छेदापेक्षा लहान आहे तर 1 पेक्षा कमी. तर तर अंश छेदापेक्षा किंचित मोठा आहे, 2 येणार नाही. 2चा भाग बसेल का बा? लगभग 2चा भाग. इथं 12×2=24, लगभग 2चा भाग बसेल का नाही? 12×2=24, लगभग 2चा भाग इथं बसतोय. बुद्धीचा काम आहे हे. तिरपा गुणाकार आपल्याला खेळ नाहीये, हे आपलं काम नाहीये. आहे ना, आपण त्यासाठी नाही क्लास खोललाय. हे नाही शिकायचं आपल्याला. शिकायचं हे आहे की मला कोणत्या वेनं जायला पाहिजे. क्वेश्चन बघितल्यानंतर डोकं पळायला पाहिजे. तर लगभग 200% आहे, 200% म्हणजे आन्सर 2. कोणतं ऑप्शन मी 2 देते? लगभग 2 आन्सर कोणतं ऑप्शन देते? 4. हे माझे पर्याय नाहीत, मी बनवलं नाही. एक्झामिनरनं दिलेले क्वेश्चन आहे. कळालं? आशा करतो असे चांगले चांगले क्वेश्चनला तुम्हाला मजा आली असेल. है ना. रब करू मग. चल आगे बढ़ते हैं. मस्त मस्त क्वेश्चन आहेत, मस्त मस्त सोल्युशन दिले तर पुढे जाऊया. थोडंसं पुढे जातो. तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन देईल, करायचं नाही. आता एक क्वेश्चन विचारले, क्वेश्चन नंबर 9. हा आहे क्वेश्चन आहे. जैसे तुम्हाला हा असा एक क्वेश्चन गट विचारलं होतं, गट कला एमपीएससी वाले. हा,
जर कोणी असेल तर 33.1/3 7 3.1/4 7 17%, 17.1/2 याची किंमत किती असा प्रश्न विचारले. पर्याय देतो मी. 7.65, 11.68, 13.65, 9.65 हे पर्याय. हे क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयर. या क्वेश्चन कडे बघितल्यानंतर असं वाटतंय की सुरुवातीला काही क्षणात वाटते की क्वेश्चनला सोडून पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करावा. नाही, हे सोपा क्वेश्चन आहे बा. असा सेम क्वेश्चन होतं आहे ना, गणिताला विचारला असेल, बघून घ्या तुम्ही. इथं असंच काहीतरी आहे, अशी एक साखळी आहे, फक्त इथं 72 नाही काहीतरी आहे, मला एक्झॅक्ट नाही माहित, असा आहे क्वेश्चन. बघून घ्या तुम्ही. मी म्हटलं सर याला घाबरायचं नाही, याला 7,200 ला 200 दिलं, 7 तो गुणाकार. तर तुम्हाला लिहून दिले का बा 33.1/3 म्हणजे किती राजानो? 103 आहे बा. बरोबर आहे. बढिया. 7 तो गुणाकार. आता बघा 4 त्रिकम 12 ने किती राजानो? 13/4. बरोबर राजानो. या चिन्हाचा अर्थ होतो किती राजानो? 1/100. बरोबर म्हणतो मी. तर 4 त्रिकम 12 ने 13/4 ला 4, चिन्हाचा अर्थ होतो 1/100. इथं 17×2 = 34 आणि किती राजानो? 35/2 ला 2, या चिन्हाचा अर्थ होतो 1/100. बरोबर म्हणतो मी. तर हे 2 शून्य कटलं, हे 2 शून्य कटलं. काही डाऊट नाही. बघा 4 त्रिकम 12, 12 × 1 = 12, 12 × 7 = 72. 6 राहिलं, गुणले 13 ला 13 है ना, गुणले 35/2 गुणले 1/100 इथपर्यंत येऊन वजन मांडले. 5 × 1 = 5, 5 × 35, 5 × 1 = 5, 5 × 2 = 0. 2 × 2 = 6. आता गुणाकार करणार. 3 सत्ती किती राजानो? 3 गुणिले वर 91 भागिले किती राजानो? 20 आहे. 3 × 1 = 3, 9 × 27 भागिले किती राजानो? 20. हे शून्य कटलं, एकांकांतर पॉईंट दिलं. एवढं तर कळते बघा. 1 शून्यासाठी 1 दशमलव देतो. 2 × 2 2 × 6, 2 × 2 2 × 12, 2 × 5 10. कोणता ऑप्शन राजानो? 13.65. पर्याय नंबर किती राजानो? 3. एवढं करायचं का पेपर रे? नाही सर, काहीतरी द्या, असं काहीतरी द्या जेणेकरून मी क्वेश्चन करेन. मग काय देणार आहे ना, कीर्तन थोडी आहे, प्रवचन दिलं समजत नाही सर. आता एवढं कॅल्क्युलेशन माझ्यासारख्या पोराला तर शक्य नाही. पेपरमध्ये मी काय करणार? तर काही ना काही एक्झामिनरने हिंट सोडला असेल. ठीक आहे. जर मी म्हणलं तर छेदामध्ये काय राहिलं, जे काय असेल एखादी संख्या आहे. आता बघा हे तुम्हाला कसं करणार? प्रॅक्टिस. गणित एक प्रॅक्टिस आहे, खेळ आहे त्याचा. मला इथं हिंट सापडले, हे एक्झामिनर हिंट सोडलं. 4 त्रिकम 12 ने किती राहिलं? 13. अंशामध्ये 13 रूपात झालं. अंशामध्ये काय राहिलं? 13. कुठं छेदामध्ये 13 आहे का? बात नाही. म्हणजे जे काही गुणाकार येईल ते माझ्या 13च्या पटीत यायला पाहिजे. किती राजानो? 13. 13 तर पाडा साहजिक आहे, कशाने कशाची तयारी करताय, 13चा पाडा यायला पाहिजे. 13 सत्ती 91 नाही सर, 13च्या पाड्यात नाही. 13 × 1 = 13, 13 × 5 = 65 नाही सर. 13 × 1 = 13, 13 × 8 = 101 नाही सर, हे पण नाही. 13 × 1 = 13, 13 × 5 = 65. पर्याय नंबर 3. बेस्ट मेथड, बेस्ट अप्रोच. हे तुम्हाला करावंच लागेल. इथं तुमची मेहनत पाहिजे बा. असे क्वेश्चन आला तर मला एक्झामच्या बुद्धीसोबत खेळायचं आहे. तर आम्हाला कसं करणार? प्रॅक्टिस. क्वेश्चन बघितल्या बघितल्या कळायला पाहिजे. जर हे गुणाकार आहे, एक्झामिनर एवढं गुणाकार नाही देणार, काहीतरी सोडला असेल. 4 त्रिकम 12 ने 13, अंशामध्ये 13 आले. जर एखाद्या संख्येला 13 न गुणाकार केल्यानंतर येणारा उत्तर 13च्या पटीच पाहिजे. येणाऱ्या उत्तर कुठं राहायचं नो? पर्याय नंबर 3 मध्ये दिले, हे 13च्या पाड्यात आहे. कळते मी काय बोलतोय? हा सर, इथं पण 17×2 = 34 आणि 35. हा 7च्या पुढे चेक करा तुम्ही, घेणार सर. पण नाही, मला हे दिसलं तर सोपं आहे. एवढं मोठं नाही दिसलं. 12 ने 13, 13च्या पड्यात. कारण मला दिसते, शकल दिसते 13, 13 × 5 = 65, एक दिसते बा. बाकी कोणतं 13च्या नाही. एवढं तर चेक करू शकतो. 13चा पाडा मी 4 ऑप्शन चेक करू. नाही तर एवढं करण्यापेक्षा हे तर सोपं नाही बा. हे अप्रोच तुम्हाला अवगत पाहिजे म्हणजे पाहिजे. समजलं? आशा करतो हे समजलं असेल. मस्त क्वेश्चन होतं. याला हीच अप्रोच होती, बेस्ट अप्रोच सांगितले. बेसिक तर तुम्हाला दिले. बेसिक काय करायचं? नोटबुक मध्ये सजवायचं आणि बुद्धी जे सांगितलं तशी चढवायची. ठीक आहे बा. आगे बढ़ते हैं. करू. मस्त मस्त क्वेश्चन तुम्हाला आवडले असतील है ना. आवडले असतील तर नक्कीच तुम्ही है ना इतरांना सांगा. मित्र जे आहे ज्यांना खरंच गणित आणि बुद्धिमत्ता जे कोणते जीएस आहेत, आपले सगळे फॅकल्टी आहेत, ज्यांना खरंच आवडत असेल त्यांनी आपल्या मित्राला सांगू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरं. थोडेसे चांगले क्वेश्चन आहे ना.
मी शाब्दिक क्वेश्चन सुरू करू का नको? हा एक क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन दिलेला क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2023ला विचारले. काय विचारले बघा, हा ना, 900चा 0.1% विचारले. हा भरतीचा क्वेश्चन, जे पोलीस भरती तयारी करतात त्या बालकांसाठी हा क्वेश्चन आहे. 99, 90, 0.9 हा ना, कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. आता बघा, ज्यांना काही येत नाही माझ्यासारखे, 900चा अर्थाचा गुणाकार, 0.1 ला 1%चा अर्थ भागिले 100, 2 शून्य गेलं 2 शून्य, 9 1 9, एकांकांतर पॉईंट आहे, एकांकांतर पॉईंट, पर्याय नंबर करा जमा. सोपं आहे, या केलं केलं तरी काही डाऊट नाही. पण जो पण हुशार आहे, ऑप्शन बघून म्हणतोय काय विचारले बाळा, 1% पण नाही, 1%पेक्षा 0.1, 1%ची किंमत करायची 9, म्हणजे 0.1% विचारले, आन्सर 9 पेक्षा कमी. 9 पेक्षा कमी हे नाही, हे नाही, हे नाही आन्सर. म्हणजे बुद्धी चालायचं, पेन उचलणं म्हणजे पाप केलं असं झालं. समजलं? काय विचारले, तर मला 1% विचारलं तर आन्सर किती आलं असतं रे? 9 आलं असतं. पण 1% नाही, 0.1% विचारले म्हणजे आन्सर 9 पेक्षा कमी. 9 पेक्षा कमी हे नाहीये, हे नाहीये, हे नाही. पर्याय नंबर 3. म्हणजे चालता चालता क्वेश्चन मारणारे क्वेश्चन आहे ते. म्हणजे कोणी जर विचारलं तर चल हट, असं आहे. कळालं? चलो, समजलं असेल. अप्रोच तुम्हाला हे आहे, बेसिक हे आहे, आणि कसे मारायचं हे तुम्हाला शिकवले. चल आगे बढ़ते हैं. मस्त क्वेश्चन झाले. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरोबर. टाइमपास नाही, या बॅचला टाइमपास नाही. पुढचा क्वेश्चन घ्या मग. शाब्दिक क्वेश्चन घेतोय आज, है ना, बेसिक बेसिक चालू आहे. शाब्दिक क्वेश्चन घेतो बा, घाबरायचं नाही. बघा, हा एक क्वेश्चन विचारले, 12.75 एमपीसी वाले, गटकवाले बराबर किती? हा प्रश्न आहे, तुम्ही काढून बघा. 34/400. नंबर 2, 51/400. नंबर 3, 41/400. नंबर 4, 17 भागिले किती राजानो? 200. आता हे तुमचे आहे. साधा क्वेश्चन, सरळ, म्हणजे पर्सेंटेजचं गुणोत्तर करा हे तुम्हाला शिकवलंय. मग तुम्ही काय करणार, आपल्यासारखे गरीबासारखं 12.75 भागिले किती राजानो? टक्केचा अर्थ भागिले 100. मग मी काय करते सर, दशमलक मला नकोय, जड जाते, वर 100 खाली 100. का? कारण 2 अंकांतर पॉईंट आहे, तर 2 शून्य गुणाकार केला, 100 गुणाकार केलं. 1 दशमलक 10 गुणाकार करा, 2 दशमलक 100. त्याला गुणाकार केल्यानंतर वर 1275, खाली किती राजानो? 1 2 3 4 शून्य, 25 5 1,200, 25 1 25, 25 चौक 100. आणि 51/400 कुठं राजानो? इथं ऑप्शन नंबर 2. सोपा क्वेश्चन आहे. पण मी म्हटलं सर, एवढं काहीच होतं, तर एवढं तर आम्हाला एक, मी म्हटलं सर, पटीत मारण्याची एक कला आहे बघा, ही कला मी देणार. पटीत म्हणजे काय? हे 2 आणि 1 किती राजानो? 3, 7 आणि 5 12, ही संख्या 3च्या पाडीत आहे, आहे की नाही? जर 3ची कसोटी काय म्हणते, एखाद्या 3 7 आणि 5 12 या सगळ्यांची बेरीज किती राजानो? 3च्या पटीत आहे. म्हणजे आन्सर जे काही 3च्या पटीत. 7 आणि 4 किती राजानो? 11, हे 3च्या पाड्यात नाही आहे ना. 4 आणि 1 5 हे 3च्या पाड्यात नाही. जसे अंश म्हणतोय मी, अंश. 7 आणि 1 8, 8ला 3 भाग जात नाही. पर्याय नंबर किती राजानो? 5 आणि 1 6, 6ला 3 भाग जातो. म्हणजे काही न करता तुम्ही चालता बोलता मारू शकता, जर तुम्हाला कन्व्हर्टला प्रॉब्लेम येत आहे. काही पोरं माझ्यासारखे एकदम गरीब असू शकतात, ज्यांना गणिताचं काही येत नाही. ते काय करतात, की सर आम्हाला नाही जमत, तर काय करणार, तुमच्यासाठी आहे ना, रस्ते खुल्लेत, त्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न तर करा. हे काय म्हणलं की 3च्या पाड्यात आहे, तर आन्सर 3च्या पाड्यात एकमेव आहे. पर्याय नंबर 2. पटलं बुद्धीला? जबरदस्त मेथड आहे, किती ओळखा आहे ना. याच्या पलीकडे कोणी देत असेल तर माझ्याकडे घ्या. समजलं? काही डाऊट असेल तर या पटापट पटापट. पटकन. तुम्हाला नुसतं आज बेसिक, मी शाब्दिक क्वेश्चन घेतलं नाही, शाब्दिक क्वेश्चन काही कोणी घेणार नाही. असं की या पर्यंत घेणार तुम्ही कधी है ना, केलं नसेल, है ना. ओरली पटापट पटापट सॉल्व्ह या तऱ्हेने घेतोय. तर बा टेन्शन घेऊ नका. तुम्ही आज शाब्दिक शिकला का, बेसिक शिकला, ज्यांना
माझ्यावर डाऊट आहे, मी बेसिक शिकवत नाही, नुसतं वरचं घेते, हाय लेवल घेते, हे बेसिकच आहे. आता एक क्वेश्चन विचारले, बघू किती जण करू शकतो. 1/8 हा 4/5चा 4/5च्या किती टक्के? किती टक्के हा प्रश्न आहे. सुंदर क्वेश्चन. मी पर्याय देतो, पर्याय पण तुमच्या समोर असणार. 15.625%, नंबर 2 16.25, नंबर 3 18.25, नंबर 4 12.5. हा क्वेश्चन आहे. आता करणारे पोरं जमीन आसमान एक म्हणजे काही करू शकतात त्याला. गरीब माणसासाठी करणार हा याचा किती टक्के आहे, म्हणजे 1/8 हा 4/5चा किती टक्के? कितीनं गुणाकार करणार बघ? 100. टक्केवारी विचारलं, गुणोत्तरच्या टक्केवारी करायची तर आता टक्केवारी द्यायचं तर गुणिले 100 करणार आहे, टक्केवारीमध्ये रूपांतर झालं. 1/8 हा 4.5 म्हणजे 4/5चा किती टक्के? आता बघा, छेदाचा छेद आहे, वर जाऊन ठेवते गुणाकार. याला 1/8 ला जसं तसं लिहिलं, त्याला पलटी मारून घ्या. कितीला जणू? 5/4. कितीनं गुणाकार करणार जणू? 100. बरोबर आहे, साधी गोष्ट आहे. आता काय करणार? येऊ देणार नाही. 4 1 4, 4 2 8, 4 5 20. 25 5 किती राजानो? 125 भागिले किती राजानो? 8 आहे. 8 1 8, बोला किती उरले राजानो? 4. 8 5 40. आता पाडा, नुसतं भाग देत बसू नका खोळ्यासारखं. इथपर्यंत दिलं नाही, थांबा, ऑप्शन कडे या. तर इथं 15 नाही, इथं 15 नाही, इथं 15 नाही, आन्सर. म्हणजे तुम्हाला सोबत सोबत हे पण चेक करायची कला आहे की बाबा रे, एक्झामिनरनं मला पर्याय दिले, त्याचा पण मला उपयोग करून घ्यायचा आहे. आता जे पोरं खरंच हुशार आहेत, ज्यांना टक्केवारीवर एकदम कमांड आहे, ते काय करतात? हे नाही करणार. ते थोडेसे सुंदर टेन्शन नाही घेत. ते काय करणार? तर 1/8 म्हणजे तुम्ही शिकलं, 1/8 म्हणजे किती राहणार? 12.5% आहे ना. 1/8 हे म्हणजे किती? 12.5%. पण 1/5 म्हणजे किती राहणार? 20. तर 4/5 म्हणजे किती राहणार? 80%. बरोबर राहणार. याचं टक्केवारी म्हणजे किती राहणार? याचं टक्केवारी म्हणजे 80. ओरली करू शकतात. 1/8 म्हणजे 12.5%, 1/5 म्हणजे 20, 20चा 4 पट म्हणजे किती राहणार? 80. हे थोडक्यात बोलायचं असेल, 12.5 हे 80च्या किती टक्के आहे ना? असंच करतात. 12.5 हे 80च्या किती टक्के? कितीनं गुणाकार करू? 100. शून्य कटलं, वर किती राहते? 125 भागिले किती राहते? खाल बघा, 1 0 कटलं, 10 न गुणाकार केल्यानंतर 25, खाली 8. 8 1 8, किती उरलं? 4. 8 5 40. आता पॉईंट काही काही ना 15 एकच ऑप्शन मध्ये. या वेळेला पण करू शकता सर, हे सर सुधरत नाही. मग मला माहित आहे मास्तरनं 1/8चा टक्केवारी दिले, हे मला माहित आहे. 1/5 म्हणजे 20%, तर 4/5 म्हणजे 80. तर 12.5 80च्या किती टक्के राजा? 15.625, पर्याय नंबर 1. नाहीतर कॅल्क्युलेशन करत बसा, आपलं हेच काम आहे. आपलं ते काम नाही, आपलं स्मार्ट अप्रोच ठेवायचे. कळालं? कसं करायचं हे तुम्हाला जमायला पाहिजे बा. हे तुमच्यासाठी सोल्युशन आहे. समजलं? कळालं? तुला डाऊट? बघा, पहिली बॅच आहे ना, मस्त नवीन बॅच आहे. तुम्हाला मी बेसिक अप्रोच सांगितलं, कसं क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं. पर्सेंटेज असतो काय? शेकडेवारी काय? शेकडा म्हणजे किती? आता उद्या तुम्हाला टाईप वाईज म्हणजे शाब्दिक क्वेश्चन कसे असतात, तिथं पण एक से बडकर एक ट्रिक तुम्ही बघून तर बघा. 4-5 दिवस थांबून तर बघा. तुम्हाला कसं शिकवल, कसे कसे मिळेल, मेथड कसे मिळेल. किती जरी गेलं तरी याच्या पलीकडे काही नाही बा. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी एक बेस्ट स्किल देतोय. फक्त डोकं जागेवर ठेवून मी जेवढं सांगतो तेवढं करण्याचा प्रयत्न करा. याच्या पलीकडे काही नाही. आशा करतो की तुम्हाला मी जेवढं दिले तेवढं समजलं असेल. उद्या तुम्हाला ठीक 9 वाजता आणखी बेटर. पहिला दिवस आहे, थोडं जास्त जास्त डोस नको, थोडं थोडं डोस देणार. ठीक आहे, हळूहळू त्यांना डोस मिळेल. एवढं समजलं असेल, इथून पुढे मी उद्या कंटिन्यू करणार. आशा करतो नवीन पोरला तुम्ही सांगाल, जे पोरांना शेअर करून. कारण ऑफलाईन ऑनलाईन जसंही तुम्हाला यायचं आहे, ठीक आहे. डिजिटल बोर्डवर तर तुम्हाला चांदीच करणार, टेन्शन घेऊ नका. रोज रील, बेस्ट क्वेश्चन, अप टू डेट क्वेश्चन, गट असो, कोणत्या एक्झामचे असो, क्वालिटी क्वेश्चन मिळेल. ठीक आहे, आशा करतो समज